पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया संत कृपदाने रोचित चालू संत कृपदाने रोचित बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलंकांक तेजोदिका मोदी वक्त्रं कलानिश्यवादापनुदारदक्षं समाधि समूर्तिं वसे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय शिव छत्रपती जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर चलो आओ जी कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार
सात्विक तयाचा हरिक वाटे दिवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे दिवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्य प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवी कीर्तन निवडलेला अभंग जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी व आपला अखंड देह जिजवणारे महान भागवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध संत महाराष्ट्राचे भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पंचम वेद निर्माते असून बहुतेकांच्या परिचयाचा असणारा असा अभंग आजच्या आपण कीर्तन रूपी सेवी करता निवडला आहे विठाला अभंगावर चिंतन करण्या अगोदर अल्पसा हा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की म्हणतात ना समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता टाइम अँड टाइड वेस्ट फॉर नॉन याचाच अर्थ असा आहे की वेळ आणि संधी ही कोणासाठी थांबू शकत नाही म्हणून आजची ही महत्भाग्याची वेळ ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली असे असणारे माझे गुरुवर्या हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व सौ भागवताचार्य कीर्तन केसरी समाज प्रबोधनकार अनिताताई महाराज सुद्रिक पाटील माई व बाबांच्या चरणी नतमस्तक होते व आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते व ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे असे असणारे तात्या महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होते व माझ्या कीर्तन रूपी सेवेकडे वेते विठ्ठला अभंगाचा सरळ अर्थ असा आहे की जो कोणी स्वतः आपलं हित करण्यासाठी जागा आहे आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तो धन्य आहे त्याच्या माता पिता सुद्धा धन्य आहेत आणि असा जो कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहतो तो त्या कुळामध्ये सात्विक पुत्र किंवा सात्विक कन्या म्हणून जन्माला आलेली असतात आणि त्याचाच हर्ष आनंद देवाला वाटतो याचं कारण ते त्या जीवनामध्ये नित्यनेमाने गीता भागवत इत्यादी ग्रंथांचं श्रवण करतात सतत देवाचं नामस्मरण करतात नामचिंतन करतात आणि असा जो कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहतो तो त्या कुळामध्ये सात्विक पुत्र किंवा सात्विक कन्या म्हणून जन्मालेली असतात आणि त्याचा हर्ष कोणाला वाटतो बोलत चला कोणाला वाटतो तर देवाला वाटतो म्हणून त्या जीवनामध्ये आपण हिताच्या ठिकाणी जागे राहायचं असं तुकाराम महाराज अभंगाचं वर्णन करून सांगतात विठ्ठला तर मग आता हित म्हणजे काय हित कशाला म्हणतात तर हित ते करावे पैशाचे चिंतन करोनिया मन शुद्ध व्हावे याला हित म्हणून चालेल का हो बोलत चला याला हित म्हणून चालेल का तर नाही कारण पैसा तेरे तीन नाम परशा परशु परशुराम पैसा आणि धन या नाश पावणाऱ्या गोष्टी आहेत आणि नाश पावणाऱ्या गोष्टींपासून ही सक्सेस होणार आहे का तर नाही म्हणून इसतन धन की कोण बराई देखते नैनों में मिट्टी मिलाई मग हित कोणतं करावं हित ते करावे संसाराचे चिंतन करोनिया मन शुद्ध व्हावे याला हित म्हणून चालेल का हो तर नाही कारण सारे संसार जर इतक्याच धन्यतेच्या लायकीचं असता तर संत मायबाप असे म्हटलेच नसते दुःख बांधवडी आहे हा संसार 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 सुखाचा विचार नाही कोठे नाही कोठे सुखाचा विचार
नाही मग संसाराच्या चिंतनामध्ये हित होत नाही, तर इतकं संसार दुःखाचा असूनही लोक तिथे हित शोधत बसतात. मग हित कशात आहे, तर हित ते करावे बायकोची चिंतन करोनिया मन शुद्ध व्हावे. याला हित म्हणून चालेल का हो? बोलत चला, याला हित म्हणून चालेल का? तर नाही, कारण बायकोच्या चिंतनामध्ये आपले हित सक्सेस होणार नाही, उलट बायकोच्या चिंतनामध्ये आपल्या हिताची फजिती होईल. एक प्रसंग आहे सांगून जाईल बघा. एक राजा होता, त्या राजाने प्रजेला बोलावलं आणि प्रजेमध्ये प्रश्न मांडला की जे जे बायकोचं ऐकतं ते ते कल्याणमध्ये उभे राहा आणि जे जे बायकोचं ऐकत नाही ते ते कल्याणमध्ये उभे राहा. आता बायकोचं तर सर्वजण ऐकतात, पुरुष मंडळी ऐकतात की नाही बायकोचं सर्वजण? म्हणावं ऐकावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल आता बायकोचं तर सर्वजणच ऐकतात. नव्हे तर तो राजा देखील बायकोच्या ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभा राहिला. आणि आता मला सांगा, किती जरी शहाण्यांची गर्दी असली तरी त्याच्यामध्ये एकतरी शहाणा निघतोच. आणि मग तो दीड शहाणा बायकोच्या न ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभा राहिला. न ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभा राहिल्याच्या नंतर राजाला प्रश्न पडला. मग त्या राजाने त्याला प्रश्न विचारला की का रे बाबा, तू बायकोचं ऐकत नाहीस का रे? तू बायकोच्या न ऐकणाऱ्या लाईनमध्ये का उभा राहिलास? मग तेव्हा तो म्हणतो, महाराज माझ्याच बायकोने मला सांगितलंय की जास्त गर्दीमध्ये घुसू नका, म्हणून मी या लाईनमध्ये उभं राहिलो. विठ्ठला विठ्ठला. तर आता मला सांगा, याने काय बाय न ऐकण्याचं पाप केलं होतं का हो? बोलत चला, झोपले की काय? झोपले वाटतं. विठ्ठला 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 विठ्ठला. याने काय न ऐकण्याचं पाप केलं होतं का हो? तर नाही. मग जे हित बायकोच्या चिंतनात नाही, जे हित संसाराच्या चिंतनात नाही, जे हित पैशाच्या चिंतनात नाही, असं असणारं हित फक्त आणि फक्त देवाच्या हिताती करावे हो देवाचे चिंतन, हो हिताती करावे देवाचे चिंतन. हिताते करावे हो देवाचे चिंतन, चिंतन हिताते करावे हो देवाचे चिंतन. हिताती करावे हो देवाचे चिंतन, हो हिताती करावे देवाचे चिंतन. हिताते करावे हो देवाचे चिंतन, हिताते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन शुद्ध व्हावे सकाळचा पाया माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत. सकाळच्या पाया माझे दंडवत, जय हो. सकाळच्या पाया माझे दंडवत. माझे दंडवत. मग ते हित कशाच्या चिंतनात आहे? बोलत चला, कशाच्या चिंतनात आहे? खाल्लंय पिलंय? आता बोलत चला, कशाच्या चिंतनात आहे? देवाच्या चिंतनात आहे. मग ते हित देवाच्या चिंतनात आहे, त्या ते हित आपण करावे. मग सुख कशात आहे? तर देवाच्या नामस्मरणात आहे. जो सुख पावे राम भजन में, वो सुख नहीं अमीर में. मन लागो रे मन लागो, मन लागो रे मन लागो. तुकाराम महाराज आपल्याला वेळोवेळी ताकीद करून सांगतात, जागे करून सांगतात की उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. तुकाराम महाराज आपल्याला वेळोवेळी ताकीद करून सांगतात, उठायला सांगतात. संतच्या प्रमाणे आपल्याला उठायला सांगतात, तसंच माताही आपल्याला उठायला सांगते. मग आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे तो धन्य आहे आणि त्याचे माता पिता सुद्धा धन्य आहेत. आता आपण इथे विचार केला तर काही माणसे जागे आहेत, परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग तसंच दिवा विझून गेल्यावर तेलदान करून काय उपयोगाचं आहे का? बोलत चला, तेलदान करून काय उपयोगाचं आहे का?
तर नाही. मग तसंच चोर चोरी करून निघून गेल्याच्या नंतर सावध होणं काय उपयोगाचं आहे का? तर नाही. म्हणून आता जागा रे बायलो जागा, 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 आता जागा रे बायलो जागा. चोर निजल्या, चोर निजल्या, चोर निजल्या नाडावी भागा रे, आता जागा रे बायलो जागा, आता जागा रे बायलो जागा, आता जागा रे बायलो जागा, आता जागा रे बायलो जागा. म्हणून आपल्या स्वतः हित करण्यासाठी जो जागा आहे तो धन्य आहे, याच्यामध्ये नवल नाही. तर त्याचे माता पिता सुद्धा धन्य आहेत. आणि जो स्वतः हित करण्यासाठी जागा आहे त्याच्यासाठी तुकाराम महाराज 4 विकल्प सांगतात. किती विकल्प सांगतात? 4 विकल्प सांगतात. तर पहिला विकल्प असा आहे की काही माणसे जागे आहेत परंतु त्यांना हित कळत नाही. दुसरा विकल्प असा आहे की काहींना हित कळतं परंतु ते जागे राहत नाहीत. तिसरा विकल्प असा आहे की काहींना हितही कळत नाही आणि ते जागेही राहत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे की काहींना हितही कळतं आणि ते जागे राहतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपण पहिल्या क्रमांकाचं हित पाहू. काही माणसे जागे आहेत परंतु त्यांना हित कळत नाही. जर याच्यावर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बघा, एक घर होतं, त्या घराला भयानक आग लागली, घर ढणाढणा पेटू लागलं. बाप बघतायत, मुलं बघतायत, सर्वजण बघतायत. तेव्हा बापाने मुलांना सांगितलं की मुलांना बाहेर या. मुलं पळतच बाहेर आली आणि मुलं म्हटली की बाबा आपलं घर ढणाढणा पेटतंय, आपण काय करायचं? मग तेव्हा त्याचे बाबा म्हणतात की बाळा आपलं घर ढणाढणा पेटतंय ना, मग जा तिकडून एक टिकाव घेऊन ये. मुलं आश्चर्यचकित झाली आणि मुलांनी प्रश्न विचारला की बाबा टिकाव कशासाठी? आपलं घर ढणाढणा पेटतंय आणि तुम्ही टिकाव मागताय? मग तेव्हा बाप म्हणाला की बाळा एवढं लांबून पाणी आणण्यापेक्षा जर आपण इथेच विहीर खोदली तर पाणी लागणार नाही का? आता मला सांगा, याने कितीही विहीर खोदली तरी इथे पाणी लागणार होतं का? तर नाही. म्हणून काही माणसे जागे आहेत परंतु त्यांना हित कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता आपण दुसऱ्या क्रमांकाचं हित पाहू. काहींना हित कळतं परंतु ते जागे राहत नाहीत. आपल्याच कीर्तनामधून उदाहरणार्थ घ्या. आपल्या कीर्तनामध्ये हित कळण्यासारखं, हित सांगण्यासारखं खूप काही आहे परंतु आपण इथे येऊन काय करतो? झोपा काढतो. आपल्या कीर्तनात तरी कोणी झोपलं नाही ना? झोपले की काय? झोपले वाटतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आपण तिसऱ्या क्रमांकाचं हित पाहू. काहींना हितही कळत नाही आणि ते जागेही राहत नाही. उलट आपल्यालाच ताकीद करून सांगतात की पुण्य म्हणजे भलताप, पुण्य म्हणजे भलथाप आणि पाप म्हणजे धमकी. हे तर बुवा लोकांचा धंदाच आहे. परंतु जोपर्यंत आपलं जीवन आहे, जोपर्यंत आपलं आयुष्य आहे, तोपर्यंत आपण मस्त खायचं, पियायचं, मज्जा करायची. यावत जीवन सुखम जीवोत्तम. म्हणून यांच्या डोक्यामध्ये नेहमी विषय असतात. आपल्याला हित कळत नाही ना, नका का कळना. देवाला मानत नाही ना, नका का कळना, नका का मानना. परंतु या 2 हातांनी दान धर्म तरी करा. परंतु लोक इतकं चिकट, इतके चिकट की सप्त्याला वर्गणी सुद्धा देत नाहीत. तसंच आमच्या भागामध्ये एक महाराज होता. त्या महाराजाकडे लय पैसा परंतु तो महाराज लग्नच करत नव्हता. आता आमच्या गावामधल्या 4-5 वृद्धांना आणि 4-5 म्हाताऱ्यांना प्रश्न पडला. मग ते 4-5 वृद्ध आणि म्हातारे त्या महाराजांच्या घरी गेले आणि महाराजांना म्हणाले की महाराज तुम्ही लग्न का करत नाही? तुमच्याकडे बंगला, पैसा पाणी खूप काही आहे परंतु तुम्ही लग्न का करत नाही? मग तेव्हा ते महाराज म्हणाले जर मला बायको उधळपट्टीची मिळाली तर मी काय करू? आता मग तिथला एक म्हातारा म्हणतो तुम्हाला बायको पाहिजे कशी? मग तेव्हा महाराज म्हणतात मला बायको हवी तर चिकटच पाहिजे, नाहीतर मला बायकोच नको. मग तेव्हा तिथला एक तो म्हातारा म्हणतो की आमच्याकडे एक तशी मुलगी आहे. मग महाराज म्हणतात की तिचं एखादा उदाहरणार्थ तरी सांगा. मग तेव्हा तो म्हातारा म्हणतो की तुम्हाला जर सर्दी झाली तर तुम्ही काय करता? महिला मंडळ, पुरुष वर्ग, तुम्हाला जर सर्दी झाली तर तुम्ही काय करता?
औषधं वगैरे वगैरे तुम्ही घेता, परंतु ती मुलगी इतकी चिकट होती, इतकी चिकट होती, अशी वाढायची आणि अशीच घेऊन घ्यायची. विठाला विठाला इतकी मुलगी चिकट होती. ठरल्याप्रमाणे त्या महाराजाचं आणि त्या मुलीचं लग्न झालं. मुलगी पसंत पडली, ठरल्याप्रमाणे लग्न झालं आणि 10-15 दिवसानंतर आपल्या गावामध्ये जसा अखंड हरिनाम सप्ताह बसलाय तसंच त्यांच्या गावामध्ये देखील 10-15 दिवसानंतर अखंड हरिनाम सप्ताह बसला. कार्यक्रम देखील धुमाकूळ आपल्यासारखं सुरू होतं. सुरू असताना त्या महाराज पहिल्याच दिवशी कीर्तनाला निघाले. बायकोला म्हणाले, बायको चाललो मी कीर्तनाला. ते कीर्तनाला अर्ध्या रस्त्यात गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण देवापुढचा दिवा विझवला की नाही हे बघण्यासाठी तो तिथून इथपर्यंत घरापर्यंत आला. मग घराच्या समोर आल्याच्या नंतर घराला जोरात अशी थाप टाकली आणि घराला जोरात अशी थाप टाकली आणि थाप टाकल्याच्या नंतर बायकोने लगेच दरवाजा उघडला आणि बायको म्हणाली, का हो महाराज, लवकरच कीर्तन संपलं, कोणत्या बाईचं कीर्तन होतं? महाराज म्हणाले, ज्ञानेश्वरी दिदी पडव्यांचं कीर्तन होतं. ते जाऊ दे, मला हे सांग की देवा पुढचा दिवा विझवला की नाही हे बघण्यासाठी मी बोंबले तिथून इथपर्यंत आलो. मग त्या बायको म्हणाली की ते सगळं जाऊ द्या, तुम्ही तुमच्या बायकोला वेडी समजू नका. उजव्या हाताने लावला आणि डाव्या हाताने विझून टाकला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग नवरा म्हणाला, बायको म्हणाली की तुम्ही तुमच्या बायकोला वेडी समजू नका. ती बायको इतकी विचित्र असते बघा, नवऱ्याच्या खिशातून गपचूप पैसे काढते आणि साडी आणते आणि म्हणते की बघा माझ्या भावाने मला साडी आणली, इतकी चिकट असते ती. मग ती म्हणाली, ते सगळं जाऊ द्या, मला सांगा, माझ्या बापाने आपल्या लग्नामध्ये 10,000चा बूट घेतलेला तो तुम्ही तिथून इथपर्यंत जिजवत आणला, त्याचं काय? मग तेव्हा महाराज म्हणतात, आता महाराज म्हणतात की मी आता तो बूट घेतलेला, तुझ्या बापाने बूट घेतलेला तो मी तिथून इथपर्यंत जिजवत आणलो, बघलातच ठेवलाय. विठ्ठला विठ्ठला बघा, महाराज त्यांना हित कळत नाही, देवाला मानत नाही, देव काहीच करत नाही. मग आणि चौथा वर्ग असा आहे की त्यांना हितही कळतं आणि ते जागेही राहतात. अभंगाचा प्रथम चरण. आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, कन्या पुत्र मोती जे साथी, कन्या पुत्र मोती जे साथी, कन्या पुत्र मोती जे साथी, कन्या पुत्र मोती जे साथी. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, कोई कन्या पुत्र होती जे साथी, कोई कन्या पुत्र होती जे साथी, कोई कन्या पुत्र होती जे साथी, कोई कन्या पुत्र होती जे आपुलिया हिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वटे देवा विडला प्रत्येक माणसाला वाटतं की आपण पुण्यवान व्हावं, प्रत्येक माणसाला वाटतं की आपण धनवान व्हावं, प्रत्येकाला वाटतं की आपले भांडण तंटे कोणाशी नकोत किंवा करू नयेत आणि प्रत्येकाला वाटतं की आपण निर्भय राहावं. तर 4 उपाय आहेत. पहिला उपाय असा आहे की जर श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश पाहिजे, जर पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापांचा नाश पाहिजे, जर भांडण तंटे कोणाशी नकोत किंवा करू नयेत तर आपली असलेली जास्त बडबड बंद हवी आणि जर निर्भय राहायचं असेल तर जागा. उद्योगाने दारिद्र्याचा नाश, जपाने पापाचा नाश, मौनाने कलहाचा नाश आणि जो जिथं जागा आहे तिथे भयाचा नाश. म्हणून आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहायचं आणि
जोपर्यंत आपलं शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, आयुष्य लांब आहे, म्हातारपण मोठं आहे, तोपर्यंत आपण मस्त आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहायचं आणि माता पित्याला धन्यता द्यायची. धन्य माता पिता तयाची विठ्ठल विठ्ठल तर आता मला सांगा, तुकाराम महाराजांनी जर इथे असं लिहिलं असतं तर धन्य पिता माता तयाची, परंतु तुकाराम महाराजांनी असं का लिहिलं बरं? तर अगोदर मातृदेव भव व नंतर पितृदेव भव. संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे असल्याने पहिला क्रमांक हा मातेला आहे व दुसरा क्रमांक पितेला आहे. विठ्ठल विठ्ठल मग आता पहिला क्रमांक हा मातेलाच का? कारण योग्य ते संस्कार लावण्याचे काम हे मातेचे असते व काही दिवसानंतर पित्याचे असते. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. आत्ताच्या माता मौल्या काय संस्कार लावतात? आत्ताच्या माता मौल्या काय संस्कार लावतात आपल्या मुलांवरती? एक वेळचा प्रसंग आहे, सांगून जाईल बघा. आत्ताचा प्रसंग आहे, सांगून जाईल बघा. एक लहानपणीच्या दोन मैत्रिणी, क्लासमेट फ्रेंड, त्या एका मोठ्या झाल्यावर एका बागेमध्ये भेटतात आणि भेटल्याच्या नंतर आता बायकांच्या गप्पा कुठून कुठे जातील, कुठला सब्जेक्ट कुठे निघेल, कुठला टॉपिक कुठे निघेल हे सांगता येत नाही. मग ते आता बायकाच्या गप्पा सुरू झाल्या. आता पहिल्या मैत्रिणीचं लक्ष दुसऱ्या मैत्रिणीच्या मुलावरती गेलं आणि ती म्हणाली की का गाय तुझा पप्पू तर फारच उड्या मारतो. आता ती म्हणाली की काय झालं सांगू का? माझा पप्पू जेव्हा 7 महिन्याचा होता तेव्हा मी जोडीने सर्कस पाहायला गेलो आणि त्या सर्कस मधील माकडाचा परिणाम माझ्या पप्पूवरती झाल्याने तो फार उड्या मारतो. आता मला सांगा, असे संस्कार लावावेत का? तर नाही. मग कसे संस्कार असावेत? तर एक दृष्टांत सांगून झाले बघा. एक मध्यवर्गीय गृहस्थ आणि त्याच्याबरोबर 7 वर्षाचा मुलगा, दोघं जण शेतामधून जात होते. शेतामधून जात असताना त्यांना एक शेतकरी नांगरणी करत असताना दिसला. शेतकरी नांगरणी करत असताना दिसल्यावर त्याच्याच बाजूला एक झाड होतं. त्या झाडाच्या फांदीवर मळकटलेला शर्ट अटकवलेला होता आणि ते शर्ट इतका मळलेला होता, ते व्हाईट होतं का ब्राऊन होतं तेच कळत नव्हता. मग ते शर्ट पाहताच त्या मुलाच्या मनामध्ये काहीतरी सुरू झालं. तो मुलगा म्हणाला की बाबा, जर या शर्टच्या खिशामध्ये आपण 1-2 दगडे टाकली तर फार मजा येईल नाही का? मग त्याचे बाबा म्हणाले, नाही बाळा, आपण या शर्टच्या खिशामध्ये 2-3 दगडांच्या ऐवजी 2-3 चांदीचे नाणे टाकू तरच फार मजा येईल. मग तो म्हणाला की नाही बाबा, आपण दगडेच टाकू. तेव्हा बाप म्हणाले, नाही बाळा, आपण चांदीचे नाणेच टाकू. मग मुलगा नाराजीने तयार झाला. मुलाला वाटलं की मजा तर येणारच नाही, परंतु ट्राय करून बघू. मग या दोघांनी मिळून चांदीचे नाणे टाकले. चांदीचे नाणे टाकल्याबरोबर एका झाडापाठी जाऊन लपले आणि बघू लागले. मग तो शेतकरी नांगरणी सोडून बैलांना चारा टाकून बांच्यावर पुटपुटत बसला की कालच्या धरून कारभारीण उपाशी आहेत, मुलं उपाशी आहेत, त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण देखील गेला नाही, असं करून चालणार नाही. मग हे सर्व बोलणं तर बालक ऐकू लागला आणि ऐकू लागल्याच्या नंतर मग त्या शेतकऱ्यांनी आपल्या फांदीवरचा शर्ट घेतला आणि शर्ट घातल्याबरोबर सवयीप्रमाणे खिशामध्ये हात घातला. काहीतरी हाताला लागलं म्हणून हातामध्ये असं काढून बघितलं. काय होतं त्या हातामध्ये? तर 1-2 चांदीचे नाणे होते. ते पाहताच त्या शेतकऱ्याला आनंद झाला. शेतकरी पळतच शेतामध्ये गेला आणि आकाशाकडे पाहून म्हणू लागला, का रे देवा, कोणाच्या रूपात आलास रे? ज्याने ही मला धनसंपत्ती दिली असेल त्याला ऐश्वर्य दे, आराम दे. हे सर्व बोलणं ते बालक ऐकू लागलं, रडू लागलं व म्हणू लागलं की बाबा, मला कळतंय पण वळत नाही. माझ्या अंगातून सुखाच्या लहरी उठत आहेत. असे संस्कार असावेत, अशी शिकवण असावी, असे संस्कार द्या राजा की त्याच्या मनावर ते बिंबलं जाईल. विठ्ठल कसे संस्कार असावेत? तर भक्त प्रल्हादावर कयादू मातेने संस्कार केले तसे असावेत किंवा छत्रपती राजेंवर जिजामासाहेब आई साहेबांनी संस्कार दिले तसे. काय दिले संस्कार बघा. आमचे शिवाजी छत्रपती राजे जेव्हा 5 वर्षाचे होते तेव्हा आमच्या जिजामाता त्यांना भीमाच्या अर्जुनाच्या अशा गोष्टी सांगत असे. परंतु आता
भूताच्या माता मला कशा गोष्टी सांगतात हो? भूताच्या, राक्षसाच्या, चिमणी काऊच्या अशा गोष्टी सांगतात. परंतु आमच्या जिजामातांनी अशा गोष्टी सांगितल्या की त्यांच्यामुळे आज आमचे छत्रपती राजे जन्माला आले आणि त्या जिजाऊची पुण्याई आज फळाला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा तो बापाचा तो बापाचा 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 बाप मग शुभा जन्मला, तो बापाचा बाप मग शुभा जन्मला. ओ बापाचा बाप मग शुभ जन्मला, ओ बापाचा बाप मग शुभ जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगदुरुत गोबाची. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगदुरुत गोबाची. दोन बांधील स्वराजाची या तरुणागडाला, दोन बांधील स्वराजाचे या तरुणागडाला. तो बापाचा 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 बाप, तो बापाचा बाप मग शुभ जन्मला, तो बापाचा बाप मग शुभ जन्मला. तो बापाचा बाप मग शुभा जन्मला, तो बापाचा बाप मग शुभा जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव घालतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव घालतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. गिरशिखरी गिरशिखरी गिरटापरी हरी भगवा ध्वजा, गिरशिखरी गिरटापरी हरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा नवयुगाचा कडकंधार यवनाचा करी करी सरदार, येऊन करी करी सरदार, येऊन करी करी सरदार, नवयुगाचा कडकंधार यवनाचा करी करी सरदार. येऊन करी करी सरदार, येऊन करी करी सरदार. हर हर करी दर कपारी, हर हर करी दर कपारी, छटल छत्रच्या भुजा, छटल छत्रच्या भुजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. गरजा शिवाजी राजा, गरजा शिवाजी राजा. म्हणून जसे शिवरायांवर संस्कार करण्यात आले तसेच संस्कार आपण आपल्या मुलांवरती केले पाहिजेत. बघा, एक मुलगी लहान होती, ती मोठी झाल्यावर आपल्या बाबांना प्रश्न करते की बाबा मी तुम्हाला कधी रडवले का? तेव्हा तिचे बाबा म्हणतात का रे पिल्लू असं का विचारतेस? तेव्हा ती म्हणाली बाबा आठवा ना कधीतरी रडवलं असेल. तेव्हा त्याचे बाबा म्हणतात बाळा आठवत नाही रे, परंतु असं विचारल्यावर बाबांनी सांगितलं की बाळा तू जेव्हा लहान होतीस 3 वर्षाची होतीस तेव्हा तुझ्या समोर मी पैसे, पेन आणि खेळणी मांडली होती, कारण मला बघायचं होतं की जास्त महत्त्व तू कशाला देतेस, कारण मला बघायचं होतं की जास्त महत्त्व तू कशाला देतेस. मग तू रांगत रांगत जरा पुढे आलीस, मी श्वास रोखून पाहत होतो, तू आतुरतेने पाहत होतीस. मी श्वास रोखून पाहत होतो, तू आतुरतेने पाहत होती, मी उत्सुकतेने पाहत होतो. रांगत रांगत हळूहळू पुढे आलीस आणि सर्व वस्तू बाजूला काढल्यास. माझ्या लक्षातच आलं नाही ग पोरी, आणि तू माझ्या मिठीत शिरलीस, कारण मला लक्षात आलं नाही की मीही तुझी एक आवड निवड असू शकतो. विठ्ठल म्हणून असे संस्कार आपण आपल्या मुलांवरती केले पाहिजेत. बघा, जेवढं तुम्ही आईलाच महत्त्व देता ना तेवढं तुम्ही बापालाही महत्त्व देत जा, कारण आई ही घराचं मांगल्य असते तर बाप हा घराचं अस्तित्व असतं. तर आई म्हणजे काय? तर आई म्हणजे देव पृथ्वीवरचा सटा, सुखाची मैत्रीण, मायेची ओढ, प्रेमाची बाहुली, स्वतः उपाशी राहून आपल्यासाठी राबणारी, आपलं अस्तित्व घडवणारी म्हणजे आई. आई म्हणजे प्रेमाची साथ, मायेचा सागर. एका कवीने आईचं वर्णन एका सुंदर गाण्यात केलं आहे. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिरणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिरणार नाही. आई तुझ्या वरती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या वरती वाणी या
गाई तुझे उपकार फिटणार ना अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार ना म्हणून जेवढं महत्त्व तुम्ही तुमच्या आईला देतात तेवढंच महत्त्व तुम्ही तुमच्या बापाला देत जा. कारण बाप हा घराचा पाय आहे तर आई त्याच्यावरची कळस आहे. त्यामुळे बापासाठी एक कविता म्हणून होऊ द्या. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी आई घरात आई तव्यावरची भाकर बाप तव्यावरचा कालिंदा भाकरी करपून हे मधुरे सटके काही माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही दुःख लपवून हात तो भरभरुनी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी. म्हणून अशाच सारख्याच पवित्र देशात पवित्र कुळात हरीचे दास जन्म घेतात. पवित्र ते कुळ पावन देश 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 जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन देश 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 पावन देश. म्हणून या पवित्र कुळामध्ये पवित्र भूमीमध्ये एक असा प्रसंग घडला आहे सांगते बघा. आपल्या श्रीगोंदे या गावामध्ये एक सत्य घटना घडली आहे. कित्येक लोकांना ही घटना माहिती नाही, परंतु बघा तुकाराम महाराजांचं हे कीर्तन होतं ना ते देहुया गावामध्ये सुरू होतं. देहुया गावामध्ये सुरू असताना त्यांच्या धर्ममंडपाला आग लागली. आग लागल्याच्या नंतर हे शेख मोहम्मद महाराजांना कळालं. शेख मोहम्मद महाराज हे कुठे होते? श्रीगोंद्यामध्ये होते. आणि तुकाराम महाराज कुठे होते? तर देहूमध्ये होते. मग शेख मोहम्मद महाराजांनी इथे बसून त्यांनी तिथली आग विझवली आणि त्यांचे हात काळे झाले. हात काळे झाल्याच्या नंतर हे हात काळे झाल्याच्या नंतर त्या शिष्यांनी पाहिलं की त्यांचे हात काळे झालेत. म्हणून शिष्यांनी त्यांना विचारलं की का हो महाराज तुमचे हात कसे काय काळे झाले? मग तेव्हा महाराज म्हणतात की तुकाराम महाराजांचं कीर्तन हे देहू या गावामध्ये होत होतं आणि त्यांचं कीर्तन बंद पडू नये म्हणून मी इथून ती आग विझवली म्हणून माझे हात कसे झालेत? काळे झालेत. मग ही वार्ता जेव्हा तुकाराम महाराजांना कळाली तेव्हा तुकाराम महाराजांना भेटण्याची त्यांना उत्सुकता लागली आणि भेटण्याची उत्सुकता लागल्यामुळे ते श्रीगोंदा या गावामध्ये आले. आणि आल्याच्या नंतर 3 किलोमीटर अंतरावर ते 5 जण ते एका 3 दिवस एका ठिकाणी तिथं राहिले. आणि राहिल्याच्या नंतर मग त्यांना आणि ते कोणाबरोबर राहिले तर 4 संत त्यांना भेटले. आणि ते कोणत्या संतांबरोबर राहिले बघा. एक संत होते गोदड महाराज, दुसरे होते शेख मोहम्मद महाराज, तिसरे होते प्रल्हाद महाराज आणि चौथे होते राऊळ बुवा. हे 4 संतांबरोबर ते राहिले. आणि 4 संतांबरोबर राहिल्याच्या नंतर ते 4 संतांबरोबर ते राहिले आणि त्या 4 संतांबरोबर पवित्र टिकावं म्हणून तुकाराम महाराजांनी ही गणेश मंदिर हे स्थापना केली. गजानन गणेश मंदिर त्यांनी इथे स्थापना केली. आणि स्थापना केल्याच्या नंतर ज्या दगडावरती ते उभे राहिले होते त्या दगडावरती तुकाराम महाराजांची पाऊल खुणा उमटलेल्या आहेत. आणि त्या पाऊल खुणा
ते पाहिल्याच्या नंतर ते आपल्या लक्षात येते की हे काय आहे, तर गणपती मळा आहे आणि त्या गणपती मळा म्हणून ओळखलं जातं. आणि त्या गणपती मळामधील आणि तुकाराम महाराजांच्या काळामध्ये एक संत होऊन गेले. ते कोणते संत होते? तर तात्या महाराज महापुरुष ते संत होते. आणि ते संत त्यांनीच हा सप्ताह सुरू केला आणि त्या सप्ताहामधील कीर्तन करण्याची संधी भेटते. हे खूप मोठं माझं भाग्य आहे आणि ते कीर्तन करण्याची संधी भेटते हे पण माझं खूप मोठं पुण्य आहे की ज्यांच्यामुळे मला हे कीर्तन रूपी प्राप्त होते. असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट दीपकजी महाराज सुद्रिक पाटील, बसव भागवताचार्य कीर्तन केसरी समाज प्रबोधनकार अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होते व माझे आई वडील या कीर्तनाला उपस्थित आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होते. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होते व पुढच्या कीर्तन रूपी सेवेकडे वळते. विठ्ठल म्हणून आई वडिलांची देखील तुम्ही सेवा करा. आई जेवढं तुम्ही आईला महत्व देता तेवढंच महत्व तुम्ही तुमच्या बापाला देखील देत जा. आणि तो बापच असतो जो घर चालवतो आणि तो बापच असतो जो घर चालवतो. म्हणून जेवढं तुम्ही आईला महत्व देता ना तेवढं बापाला देत जा. आणि त्याच माता पित्यांच्या पोटी सात्विक कुळात जन्माला आली पुत्र किंवा कन्या अथवा याच्यात काही नवल नाही. अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, हो तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र तयाचा हरिक, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तर तुकाराम महाराजांनी इथे कुळ हा शब्द वापरलेला आहे. तर मग कुळ म्हणजे काय, तर 21 पिढ्या म्हणून एक कुळ तयार होतं. मग त्या कुळामध्ये एकतरी हरिदास वैष्णव जन्माला येतात. आता 21 पिढ्या म्हणजे कोणत्या, तर बघा माझ्या आजोबांपासून माझी ही तिसरी पिढी, आजोबांची वडिलांची आणि मग माझी 21 पिढ्या म्हणून एक कुळ तयार होतं. आणि त्या कुळामध्ये एक जरी हरिदास वैष्णव जन्माला आला तर त्याचे सर्व कुळ पापमुक्त होऊन मोक्षात जातं. हे कशामुळे होतं, तर माऊली हरिपाठात सांगतात, ज्ञानदेवा म्हणे ना माझा परिचय, परंपरा त्याचे कुळ शोध, परंपरा त्याचे कुळ शोध, परंपरा त्याचे कुलशोध, परंपरा त्याचे कुलशोध, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेवा म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेवा म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शोध, हो परंपरा त्याचे कुळ शोध,
पहिल्या चरणात हा पहिला क्रमांक मातेला दिलाय व दुसरा क्रमांक हा पित्याला दिलाय. मग तसंच पाहायला गेला तर बघा दुसऱ्या चरणात देखील पहिला क्रमांक हा कन्येला दिलाय व दुसरा क्रमांक कोणाला दिलाय? पुत्राला दिलाय. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पाहायला गेलं वास्तविक जर विचार केला तर अधिक आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो. परंतु जर तुकाराम महाराजांनी इथे असं लिहिलं असतं तर कुळी पुत्र कन्या होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. परंतु पहिला क्रमांक हा कन्यालाच दिलाय, कारण कन्या ही 42 पिढ्यांचा उद्धार करते. कोणते 42 पिढे? तर 21 पिढ्या माहेरच्या आणि 21 पिढ्या सासरच्या. हे 42 पिढ्यांचा उद्धार करते ती मुलगी असते. मुलगी शाळेत गेली की आई बापाला चिंता, मुलगी कॉलेजला गेली की आई बापाला चिंता, मुलगी लग्नाप्रसंगी आली तर सर्व आर्थिक आई बापाची सर्वात मोठी चिंता. आणि जेव्हा ती मुलगी पहिल्यांदा घर सोडून सासरी निघते तेव्हा बापाला मुलीसाठी झालेलं दुःख म्हणजे आई बापाची लाडकी लाडकी तू परी. आई बापाची लाडकी लाडकी तू परी. सोनिया जाते परक्या घरी, जाते लाडाची लेकात सासरी. हो जाते लाडाची लेकात सासरी. हो जाते लाडाची लेकात सासरी. हो जाते लाडाची लेकात सासरी. एरवी जरी पुरुष रडू लागला तर लोक त्याला नावं ठेवतात की पुरुषासारखा पुरुष आणि बायकांसारखा रडतो. ही कशी स्थिती आहे? पाहता पाहता लहानाचं मोठं करायचं तर हाताच्या फोडा प्रेमाने जपायचं आणि परकाच्या हातात द्यायचं. यासाठी मुलीचं बाप लागतं. विठ्ठल विठ्ठल ही कशी स्थिती आहे बघा ना. आपण एरवी जरी पुरुष रडू लागला तर लोक त्याला काय ठेवतात? नावं ठेवतात. परंतु लोक त्याला नावं ठेवतात, परंतु बघा शकुंतलेसाठी जानकासारखे सीता मातेसाठी वेदही रडले तर मग तुम्हा आम्हाला काय म्हणून नाही. म्हणून शेवटपर्यंत दुःख देणारी कन्याच आहे. म्हणून पहिला क्रमांक हा कन्येला आहे. मोठ्या मोठ्या रत्नांना घडवणारी प्रखरवणारी ही कन्या आहे. म्हणून पहिला क्रमांक कोणाला आहे? तर कन्याला आहे. विठ्ठल विठ्ठल तर मग पहिला क्रमांक हा कन्याला आहे व दुसरा क्रमांक पुत्राला आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल पहिला क्रमांक कन्यालाच का? कारण बघा एक वेळेस असा घडला होता की मुलगी ही बापाला सोडून जात होती. तेव्हा मुलगी इतकी रडली की सर्वांना गळे भेट घेऊन सर्वांना गळा भेट घेतला. परंतु बापाला जेव्हा गळा भेट देत होती तेव्हा खूप रडली मुलगी. बापाचा अख्खा शर्ट भिजला. इतकी मुलगी ती रडते. म्हणून पहिला क्रमांक कोणाला आहे? तर कन्येला आहे व दुसरा क्रमांक पुत्राला आहे. विठ्ठल तर मग पहिला क्रमांक कन्येलाच का? कारण बघा कन्या ही 42 पिढ्यांचा उद्धार करते. मगाशीच सांगून गेले कन्या ही 42 पिढ्यांचा उद्धार करते. मुलगा हे 21 पिढ्यांचा उद्धार करतो. म्हणून पहिला क्रमांक कोणाला आहे? बोलत चला कोणाला आहे? कन्याला आहे. म्हणून पहिला क्रमांक कन्याला आहे व दुसरा क्रमांक पुत्राला आहे. म्हणून कन्या ही 42 पिढ्यांचा उद्धार करते. म्हणून पहिला क्रमांक कन्येला आणि पुत्र हा 21 पिढ्यांचा उद्धार करतो. म्हणून दुसरा क्रमांक पुत्राला. विठ्ठल 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 म्हणून अशाच या पवित्र कुळात आणि पवित्र देशात या पवित्र भूमीमध्ये पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये या माता पित्यांच्या पोटी सात्विक कुळामध्ये सात्विक पुत्र आणि कन्या म्हणून जन्माला आलेली असतात. आणि त्याचाच हर्ष आनंद देवाला वाटतो. याचं कारण अभंगाचं तिसरं चरण. गीता भागवता करीती श्रवण. गीता भागवता करीती श्रवण. गीता भागवता करीती श्रवण. गीता भागवता करीती श्रवण. गीता भागवता
विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तर हे पुरुष तर हे पुत्र आणि कन्या हे जन्माला आल्यावर काय करतात, या लायकीचं करतात तरी काय, तर गीता आणि भागवत या ग्रंथांचं श्रवण करतात. या गीता आणि भागवत या ग्रंथांचं श्रवण करतात. म्हणून हे पुत्र आणि कन्या हे जन्माला आलेले असतात. कशासाठी, तर या ग्रंथांचं श्रवण करण्यासाठी. तर आता मला सांगा, या ग्रंथाचं श्रवण करण्यासाठी आले, कशासाठी आलेत, कशासाठी आलेत, ग्रंथांचं श्रवण करण्यासाठी आलेत. तर मग आता मला सांगा, हे ग्रंथ कशासाठी आहेत, तर श्रवण करण्यासाठी आहेत. कशासाठी आहेत, तर ग्रंथांचं श्रवण करण्यासाठी हे ग्रंथ आहेत. आता मला सांगा, एवढे उपग्रंथ आहेत, एवढे उपपुल ग्रंथ आहेत, एवढे खूप ग्रंथ आहेत, परंतु या अभंगामध्ये, या तिसऱ्या चरणामध्ये 2च ग्रंथांचा उल्लेख का केला आहे, तर बघा, जगणं संपलं की मरायचं कसं आणि मरेपर्यंत जगायचं कसं, हे कशामध्ये आहे, तर भागवत ग्रंथामध्ये आहे. म्हणून संतांचं वाङ्मय शास्त्राच्या आधारे असल्याने या 2च ग्रंथांचा उल्लेख केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून पुत्र आणि कन्या हे कशासाठी असतात, तर ग्रंथांचं श्रवण करण्यासाठी असतात. बरोबर की नाही, का चुकीचं आहे? कशासाठी असतात, तर ग्रंथांचं श्रवण करण्यासाठी असतात. कोण असतात, पुत्र आणि कन्या हे ग्रंथांचं श्रवण करण्यासाठी असतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. विठ्ठल विठ्ठल पुत्र आणि कन्या असे संस्कार द्या आपल्या पुत्र आणि कन्यांवर की शिवाजी छत्रपती राजांवर संस्कार दिले तसे, भक्त प्रल्हादावर दिले तसे, आणि जसे आणि पुत्र असे असावे भागीरथ राजासारखा, ध्रुव बाळासारखा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, साने गुरुजींसारखा, तुकोबरायांसारखा पुत्र असावेत. विठ्ठल विठ्ठल. तर बघा, आपल्या या धर्मावर, आपल्या हिंदू धर्मावर खूप संकट आलेत, इतके संकट आलेत. मग हे संकट थांबवण्यासाठी माँसाहेब जिजाऊने भवानी मातेला नवस केला. आत्ताची माता देखील नवस करतात. कशा नवस करतात हो, बोलत चला, तुम्ही कशा नवस करतात महिला मंडळ? सोन्याचा हंडा सापडू दे, मुलीचं लग्न होऊ दे, मुलाचं लग्न होऊ दे, वगैरे वगैरे असे नवस करतात. म्हणून सत्वर पाव दे मला भवानी रोडगा वाहिनी तुला, सत्वर पाव ग 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 मला भवानी रोडगा वाहिनी तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. तिकडच खपव त्याला रोडगा वाहिनी तुला, सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहिनी तुला, सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहिनी तुला, सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहिनी तुला, रोडगा वाहिनी तुला. म्हणून आत्ताच्या माता माऊल्या देखील नवस करतात. म्हणून भगवंताचं देखील नामस्मरण करायचं, आणि त्या भगवंताचं नामस्मरण केल्यावरती काय होतं, तर बघा काय होतं म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि आता आपण सर्वजण भगवंताचं नामस्मरण करणार आहोत. ज्यांना एक हात आहे त्यांनी एक हात वर करायचे, ज्यांना दोन हात आहेत त्यांनी 2 हात वर करा पटपट वर. विठोबा रखुमाई, 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 हरि जय 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 जय, हरि जय जय हरि 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 जय जय. विठोबा रखुमाई, 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 रखुमाई,
करतो आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये नित्यनेमाने गीता आणि भगवत ग्रंथांचं श्रवण करतो, सतत देवाचं नामस्मरण नामचिंतन करतो, अशाची सेवा जर माझ्या वाटेल असेल तर ते मी माझं परम भाग्य समजते, परमपोटीचे समजते, असे तुकाराम महाराज अभंगाच्या चुका म्हणे माझ घडो त्याची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्याची सेवा, म्हणे माझ घडो त्याची सेवा, तुका 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 म्हणे माझ घडो त्याची सेवा, परी माझा दैवा पार नाही, परी माझा दैवा मार नाही, कुळिकन पुत्र होती जे तात्विक, कुळिकन पुत्र होती जे तात्विक, पुरी कन्यापुत्र होती रे सात्विक, पुरी कन्यापुत्र होती रे सात्विक, कयाचा हरी का वाट देवा, वाट देवा, 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 साधना साधना रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, अरे अरे मानसा तू येड्या काकुळारा, अरे अरे मानसा तू येड्या काकुळारा, देवा पुढे माणूस मला पसरारा, देवा पुढे माणूस मला पसरारा, देवा पुढे माणूस मला पसरारा, दिवानी बनी मैं दिवानी बनी, दिवानी बनी मैं दिवानी बनी, गौरन मुरली के नाद दिवानी बनी, गौरन मुरली के नाद दिवानी बनी, गौरन मुरली के नाद दिवानी बनी, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही
पार नाही. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. माझ्या कीर्तनाची नियोजित ही वेळ संपलेली आहे. माझ्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचे काम ज्यांनी केले असेल असे असणारे गायनाचार्य सुवर्ण दिदी जमादार असतील, श्रद्धा दिदी सोनावणे असतील, उपासना दिदी उमरे असतील, यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन व मृदुंगाचार्य असतील तेजस महाराज यांचे मनापासून आभार मानते. व शूटिंग वाले दादा विकास महाराज अवसरे यांचे देखील मी मनापासून आभार मानते. परंतु एवढा माझा आवाज काही एवढा मोठा नाही, परंतु कोणत्याही क्वालिटीने कोणत्याही सिक्वेन्सने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे ज्यांनी काम केले असेल असे असणारे माईक सिस्टीम वाले दादा यांचे देखील मी मनापासून आभार मानते. व तुम्ही सर्व श्रोते मंडळी, तुम्ही जर नसते तर मी कीर्तनच करू शकले नसते, बरोबर ना? तुम्ही जर नसते तर मी कीर्तनच करू शकले नसते. म्हणून तुमचे देखील एकदा मनापासून आभार. व ज्यांच्यामुळे मी या नारदाच्या गादीवर उभं राहून मला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण दीपकजी महाराज सुत्रिक पाटील व सौ भागवताचार्य कीर्तन केसरी समाज प्रबोधनकार अनिताताई महाराज सुत्रिक पाटील, माई व बाबांच्या चरणी मी नतमस्तक होते. माई व बाबांच्या चरणी नतमस्तक होते पण त्यांचे मनापासून आभार मानते. व ज्यांच्या बोटाला मी धरून हाताला धरून मी चालायला शिकले असे असणारे माझे आई वडील यांचे देखील मी मनापासून आभार मानते. व माझ्यावर मुलीसारखं प्रेम करणारे, अत्यंत प्रेम करणे माझी आत्या व माझी आजी यांचे देखील मी मनापासून आभार मानते. माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, दानराज माऊली, तुकाराम